निमित्तद्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो भावे सकळ निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावी सकळ तुका म्हणे रोकडे केणी तुका म्हणे रोकडे केणी सेविता येणे पूतधाय मी तो सांगतसे भावे असो ठावी सकळ पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुक काय माझी वाणी मांडल संतांची रंजो चित्तासी आपल्या दयांजगिरिया स्मरण होय सकल विद्येचे आदिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे दे नमस्कार जोडोनी करपाई ठेवी तो माता तुका दिवी पंढरीनाथ रंगी वडवावी रंगगदा पूर्वी मनोरथ माय बापा अवघ्या उपचार येथे मनची दातार घ्यावी घ्यावी माझी सेवा इंद्रबळाची देवा अवघ्याचा ठाव पायावरी जीव भाव घ्यावी घ्यावी माझी सेवा इंद्रबळाची देवा चित्ताची असून तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा घावी घावी माझी सेवा अरे बोल दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवते संत निमित्त द्या प्रतिमा मी तो सांगतसे भावी असो ठावी सकळ प्रसिद्धी कीर्तमूर्ती सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंद जगद्गुरु वीर वैष्णव संत श्रेष्ठ शिरोमणी विषय विध्वंसक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचं संतपर प्रकरणातील असणारा अभंगाच्या महान पर्व काळाच्या निमित्ताने सुरू असणारा हा त्रिवेणी संगम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नामसंकीर्तन महोत्सव आहे आणि या उत्सवातली असणारी आजची कीर्तन सेवा आणि संतपर प्रकरणातील असणारा अभंग निरूपणाकरता निवडलेला आहे. तसं पाहायला गेलं तर चाल झाली कुठली याचा पहिला विचार करावा लागेल. पहिली म्हणावं तरी घोटाळा आहे, दुसरी म्हणावं तर घड्याकडे बघून बोलायचं म्हटलं तर दुसरी पण वाजले 8:30. तिसरी चाल झाली शेवटची असं म्हणायला काय हरकत नाही. राहिलेल्या 37 मिनिटांमध्ये कीर्तन करायचं. तर मी जिंकली तर विजय माझा, पराभव तुमचा. जर बरोबर नवला जे विठ्ठल केलं तर विजय माझा. उभं राहिल्यापासून 2 तास म्हटलं तर विजय तुमचा, पराभव माझा. नक्की काय स्वीकारायच्या अशा मनस्थितीमध्ये सध्या मी उभा आहे.
असो जिथपर्यंत जमल तिथपर्यंत सद्गुरू जिथपर्यंत बोलून घेतील तिथपर्यंत चिंतन करण्याचा विचार करायचा आपण. त्याच्यामध्ये किती वाचतील याचा विचार नाही करायचा. बरीचशी मंडळी आता संपलं आणि जेवायला बसायचं म्हणून आलेली त्या वेळेत आलेली आहेत काय. 8:15ला 7च्या कीर्तनाला जर 8:15ला जर ऐकायला माणसं येत असतील संभ्रम मनामध्ये असाय ती नक्की कशा करता आले. आणि मागणं येऊन मला पुढे बसायला जागा द्या हाही मोठा मुद्दा वेगळा आहे. 7च्या कीर्तना करता मी जर 2 वाजता घरातनं बाहेर पडलो असेल तर तुम्ही किती वाजता घरातनं बाहेर पडायला पाहिजे. व आमचंच बरोबर आहे. तुम्ही लांब आहे आम्ही जवळच्या जवळ आहे. आम्ही 8:30ला येणार बस संपलं. फार सुंदर वातावरण आहे. थोडासा वेळ फक्त माझ्या हातामध्ये आहे आणि तुमच्या हातामध्ये तेवढाच वेळ आहे. माझ्या हातामध्ये थोडासा आहे आणि तुमच्या हातामध्ये जास्त वेळ आहे असं काही त्याच्यामध्ये नाही. मोकळ्या अंगाने कीर्तन करायची सवय आहे. पण आज थोडं बांधून ठेवलंय मला. कुणी बांधलंय मला? कुणीही बांधलेलं नाही. कुणीही मला बांधलेलं नाही. पण 2 गोष्टींनी मला बांधलेलं आहे. कारण काही गोष्टींच्या मर्यादा असतात. त्या मर्यादेचं उल्लंघन कधी होता कामा नये. मला घड्याळानं बांधलेलं नाही ना तुमच्या उत्सव समितीने मला बांधलेलं नाही. मीडियावाल्यांनी मला बांधून ठेवलंय. म्हणजे युट्यूब चॅनल असेल ते शूटिंग चाललेलं आहे याच्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे. त्यामुळे बोलताना थोडा विचार करून बोलावं लागतं. बरं अलीकडच्या कालावधीमध्ये हे नसेल तर चालत पण नाही. आपलं दुकान जर जोरात चालावं असं वाटत असेल तर जाहिरात झाली पाहिजे. पण ज्यांना भीती वाटते आपलं दुकान बंद पडेल त्यांना त्याचा घोटाळा मोठा आहे. मला त्याच्याशी काही घेणं. मुळात आपण दुकानं मांडलेलंच नाही. ज्यांनी मांडलं असेल त्यांना भीती चालतं करणं चालतेची. माझं तसं नाही. एकतर 2-3 वर्षानंतर येण्याचा योग आला. बोलायचं नसतं असं. बरं महाराष्ट्रातलं मँचेस्टर आहे इचलकरंजी म्हणजे. इथं एक ठरवून असतं. एका मंदिरात बोलावलं की एकही मंदिर सोडायचं नाही. दीपक महाराज हाच विनोद. आणि एका मंदिरात नाही बोलवलं की पुन्हा कुठंच बोलवायचं नाही. सगळे बराचसा बदल झाला महाराज या मंदिरामध्ये. तिकडच्या बाजूला बसायची सोय होती इकडच्या बाजूला असं बरचसं बदलत गेलं. पण छान वातावरण आहे. या मंदिरामध्ये आल्यानंतर एक मन प्रसन्न होतं महाराज. त्या सुंदर महाराज या प्रतिमा आहेत. अंतःकरणाला समाधान प्राप्त होतं. तसं तुकोबरायांचे प्रमाण फार सुंदर आहे. रूपी गुंतले लोचन पायी वर आल्यानंतर लक्षामध्ये येतं देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. म्हणून पर्वकाळ विशेष या सप्ताहाचा आहे महाराज. शांतीब्रह्म नाथ बाबांनी फार सुंदर वर्णन केलं आणि चिंतन सांगून पुढे सरकतो थोडा. पर्वकाळाचं औचित्य साधून ज्यावेळेला आम्ही एखादी साधना करतो त्यावेळेला केलेल्या साधनेमध्ये आम्हाला फलप्राप्ती होते. पर्वकाळ साधून जर आम्ही केलं नाही तर आम्ही फलाची अपेक्षा करतो पण फल प्राप्त होत नाही. माणसं विचार करतात की बाबा रे मग आम्ही साधना केली मग आम्हाला त्याचं फल का प्राप्त होत नाही. त्याचं उत्तर साधं सोपं सरळ आहे. पर्वकाळाचं औचित्य लक्षामध्ये आलं नाही. शेतकरी वर्गातली मंडळी बरीचशी आहेत त्यांच्या लक्षामध्ये येईल. वापसा बघून जर पेरणी केली तर पेरलेलं धान्य जे बीज असतं त्या बीजाची उत्पत्ती आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त होते. अपेक्षेपेक्षा त्याच्याकरता वापसा बघावा लागतो. जमीन स्वच्छ करावी लागते. रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडतो असं म्हणतात की पाडव्याला पोळी खाल्ली की शेतामध्ये जाऊन पाळी घालायची पद्धत आहे. मला ही पद्धत आहे. शेतातली घाण गुण सगळी काढावी लागते. काही शिल्लक ठेवायचं नाही. मला काळी भोर ती जमीन महाराज आणि मग असं वर बघावं लागतं चातकासारखं.
रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडून जातो त्यावेळेला कालांतराने ज्या वेळेला मग खोलवर महाराज त्याचा ओलावा आहे, खोलवर पर्यंत असावा लागतो. बीज सुद्धा ते शुद्ध असावं लागतं. शुद्ध बीज खोल आहे तिथपर्यंत ते पेरावं लागतं आणि पेरलेलं उघडं ठेवून चालत नाही, ते झाकावं लागतं. झाकावं लागतं. कालांतराने परत परत तिथं जावं लागतं, बघावं लागतं. त्याच्या आसपास त्याला येऊ न देणारी काही निर्माण झालेत का हे बघावं लागतं. मग जर त्याला प्रतिबंध करणारी जर काही असतील तर ती काढावी लागतात. फक्त जे मिळायचे आम्हाला त्याचीच अपेक्षा ठेवावी लागते, ते काढून नाही चालत. पण आसपास जे त्याला येण्याकरता प्रतिबंध करतात ते काढावं लागतं एक एक एक. त्याला पुन्हा खत पाणी घालावं लागतं, लक्ष द्यावं लागतं त्याच्यावर. लक्ष दिलं तर जी अपेक्षा केलेली असते त्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. वाटलं नव्हतं एवढं मिळेल, पण या वर्षी जरा बरं झालं. पण या वर्षी बरं झालं हे फुकट नाही मिळालं, त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. रात्रंदिवस कष्ट केलेलं आहे, त्यावेळी ते आम्हाला मिळालेलं आहे. केलेल्या साधनेचं फल प्राप्त व्हावं लागतं. ती साधना असेल त्या साधनेकडे लक्ष द्यावं लागतं. प्रमाण फार सुंदर आहे, अर्ध प्रमाण बोलून जातो फक्त. लक्ष लावून रा गोविंदी ग, आपलं लक्ष तिथं असावं लागतं महाराज. इतरत्र कुठेही आपलं लक्ष असता कामा नये. प्रतिबंध अवस्था प्राप्त करणारही त्याच्यामध्ये खूप असतात, पण त्या सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं. उदासीनतेचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा लागतो. इथं पेरत असताना पर्वकाळ नामचिंतन आम्ही करतो. मुळात साधक आणि साधना या दोन गोष्टी आपल्या लक्षामध्ये याव्या लागतात. साधना आम्ही करतो, ती साधना तरी कोणती आहे ती कळली पाहिजे. आणि जो करतो तो साधक आहे. का करतो त्याचं उत्तर फार सुंदर आहे. त्याचा प्रश्न लक्षामध्ये आमच्या आला पाहिजे. पारमार्थिक जीवन जगत असताना त्या जीवनाचं असणारं साफल्य कोणतं आहे, ध्येय लक्षामध्ये यावं लागतं. ज्या वेळेला ध्येय लक्षामध्ये येतं त्यावेळेला साध्य लक्षामध्ये येतं, त्यावेळेला साधनाचा विचार केला जातो. आणि साधनाचा विचार करणारा जो कोण असेल तो साधक आहे. साध्य, साधक आणि साधना या तिन्ही गोष्टीचं समीकरण जुळावं लागतं. मग साध्य कोणतं असेल, सगळ्यांचं साध्य जो परमार्थ करू इच्छितो त्या प्रत्येकाचं साध्य जर कोणतं असेल, किंवा दुर्लभ असं असणारं मनुष्यदेह शरीर तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे, ज्यांना ज्यांना ते मनुष्यदेहरूपी शरीर प्राप्त झालेलं आहे, त्या प्रत्येकाचं साध्य जर कोणतं असेल तर प्रत्येकाचं साध्य एकच आहे. वेगळी वेगळी साध्य नाही. लिंग शरीर, स्त्री शरीर असू देत, पुरुष शरीर असू देत, मनुष्य देहच आहे. अजून एक शरीर त्याच्यामध्ये आहे, तृतीयपंथी शरीर आहे. लिंग देहाचा विचार केला तर पण मनुष्य देह आहे. पण मनुष्य देहाचं साध्य जर कोणतं असेल तर ते साध्य पहिलं कळावं लागतं. आम्ही भजन करतो, व्रतवैकल्य करतो, वारी करतो, ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, कीर्तन श्रवण करतो, आम्ही कीर्तन करतो आम्ही, पण साध्य नाही कळत. ते साध्य पहिलं कळावं लागतं. काय साध्य आहे त्याच्याकरता. माफी मागून जरा बोलतो, स्पष्ट बोलतो थोडस. कारण माझी बुद्धिबळाचा खेळ झालाय माझा कीर्तनामध्ये. असं उचललं इथे ठेवलं, तिथनं उचलला पुन्हा इकडे ठेवला, पण अशा ठिकाणी बाहेर ठेवला. दोन्ही श्री गुरूंच्या मध्ये सापडलो, हे माझं भाग्य आहे. विठोबा रकुमार जर काही कमी पडलं आज काही कमी पडणार नाही, काल त्यांनी भरून काढलंय. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे ते तुम्ही करून घ्या. काही कमी जास्त असेल ते काल त्यांनी भरपूर दिलंय, आज मला द्यायची गरजच नाही महाराज. आणि जर देताना काही कमी पडलं तर ते उद्या पूर्ण करतील, मध्ये सापडलो फार बरं. काय साध्य आहे त्याच्याकरता.
मनुष्य देहाचं साध्य, माफी मागून जरा बोलतो, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भागवत या तिन्ही ग्रंथाचं प्रस्थांतरी संप्रदाय महाराजा भागवत धर्माचं अनुष्ठान करणारा वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय अत्यंत श्रेष्ठ संप्रदाय. या संप्रदाय इतका श्रेष्ठ संप्रदाय मृत्यूलोकात होणेच नाही, झालाच नाही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या संप्रदायाचं अधिष्ठान सबळ आहे, सबळ आहे महाराज. जीवाचं ब्रह्म करतो तो संप्रदाय, ही साधना या संप्रदायात आहे. देहाचा देव बनवतो महाराज हा संप्रदाय. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अस्मिन म्हणतो पदार्थ द्विधा, दोनच पदार्थ या मृत्यूलोकात आहेत. एक संसार रूपी ठिकाण आहे आणि एक परमार्थ रूपी ठिकाण आहे. एक जीव रूपी ठिकाण आहे आणि एक ब्रह्मरूपी ठिकाण आहे. मग या दोन्ही मध्ये काय, संसार आहे तो संसार ठेवत नाही आमचा, तो आमच्या संसाराचा परमार्थ करतो हा संप्रदाय. या संप्रदायातली साधना आमच्या संसाराचा संसार न करता, संसार न ठेवता त्याचा परमार्थ करतो. संसाराची व्याख्या देऊन जातो पुढे. अगं जन्मणे अत्वानी म्हणे यात साचची की मानणी, या जीवलोकी मी म्हणे संसार. जन्माला यावं, आयुष्य भोगावं आणि मरावं, हे नित्य चक्र ज्या जीवाच्या पाठीमागं लागलेलं आहे, त्या जन्ममृत्यूच्या इरझारी मधून त्याला संसार असं म्हणतात. आणि हाच संसार ज्याचा जन्म आणि मृत्यू, जीवाचा जीवपणा एकदा संपला की जीव ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त झाला की तो संसार शिल्लक राहत नाही. काय ज्ञानोबऱ्याचं प्रमाण आहे, ज्ञानोबऱ्याने ते महाराज ती प्रतिज्ञाच करून दिली. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे वरीन तिणी लोकी, याची संसार सफल लागे माये. संसार सफल लागे माये. देखियले पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबा, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबा. ओ मग वावा, ओ मग वावा, मग भावा, ओ मग वावा, आदि संसार सफळ झाला गे माये. 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 आदि संसार झाला गे माये. आदि संसार सफळ झाला गे आदि संसार सफळ झाला गे माये. आदि संसार सफळ झाला गे माये. देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबाचे, देखिए पाय विठोबा. हरी हरी. देखिए पाय विठोबाचे, तो मग भावा, तो मग भावा, हरी बोल. तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा,
वा 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 आवाजी संसार सफल झाला की ज्ञानोबा म्हणतात तो संसार दुःख आहे. दुःखरूप नाही, दुःखरूप म्हटलं की दुःख वेगळं आणि संसार वेगळा, दोन गोष्टी येतील. त्यांचा सारखा दिसतोय म्हणजे वेगळे आले, त्यांच्यासारखा नाही, तोच आहे. संसारच दुःख आहे. ऊर्ध्वमूलमद शाकमश्वत्थं प्रावुर्वेयमं छन्दांस्य पर्णानि यस्संवेदस्य वेदवीर. इतर वृक्षांचा विचार केला तर मूळ महाराज तळाशय शेंडावर आहे. पण संसार रूपी वृक्ष जो आहे त्याचं मूळ आहे ते वरच्या दिशेला आहे, शेंडा तळाशय 15 वाद्य. ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं चिंतन जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला कीर्तन कळत नाही. मला नुसती कीर्तन ऐकायची नाही. आपण कुठला घेतला होता बुवा नाही बघितलं पाहिजे घरी जाऊन. मग अशी अभंग म्हणताना एक शब्द राहिलाय त्याचंही कळलं पाहिजे. मी म्हटलो म्हणून महाराजांनी सांगितलं मगाशी. बघून नाही ना, मी खरं बोललो तुम्ही खरं बोललं पाहिजे. पण मी आता तिकडे लक्ष येत नाही, इकडे लक्ष येत नाही, इकडे बघतच नाही मी कधी, आणि उद्या बघणार पण नाही मी. ते आहे ते स्पष्ट आहे, स्पष्ट आहे. ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं चिंतन नुसतं वाक्याने नाही करायचं, श्रोत्याने करावं लागतं, तर कळतात कीर्तन. ते काही कीर्तनकारांनी महाराज संप्रदाय इतक्या खाली आणून ठेवला, इतक्या अधोगतीला आणून ठेवला, त्याला कारणीभूत तुम्ही आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं आम्ही बोलायला लागलो ना, आम्ही बोलायला लागलो. मग आम्ही चिंतन नाही करत, मग आम्ही नाही करत चिंतन. मग तुमचं जसं असेल तसं, वा छान झालं कीर्तन, मस्त झालं, हे नकोच आहे ना. पण याची गरज नाही महाराज, याची गरज नाही. ऐका काय सुंदर प्रमाण महाराज. ज्ञानोबा म्हणजे आज संसार माझा सफल झाला. तो जो संसार आहे दुःखच आहे, ते दुःख, संसारच दुःख आहे. किती प्रमाण बोलता येईल मला. फलकट तो संसार येते सार भगवंत. असार आहे तो, असार आहे. मग असार आहे ते आम्ही स्वीकारतो का? कधी स्वीकारत नाही. आताच म्हणणे चैतन्य सद्गुरू आबासाहेब फार सुंदर महाराज एक विकल्प सांगायचे. मला सगळा सांगता येईल असं नाही. खारीक खात असताना बाहेरचा पदार्थ खाऊन टाकायचा, आतला पदार्थ फेकून द्यायचा. आबा सांगायचे, फार सुंदर सांगायचे. आंबा खाताना बाहेरचा बी टाकून द्यायचा, आतलाही टाकून द्यायचा. नाही, टाकूनच द्यायचा, मधला बरोबर खायचं. हा, डाबा मधला तुम्ही टाकून द्यायचे, तुम्ही खायचं म्हणताय. तुम्हाला वाटलं असं असं, नाही तसं. बदाम खात असताना बाहेरचा टाकून द्यायचा, आतला खायचंय. खारकेच्या विरोध आहे. पण आमचा सातारी कंदी पेढा अक्काच्या अक्का, हा, बघायचाच नाही तो. काय काय टाकायचं बघायचंच नाही, टाकायचं फक्त. कळतंय ना? टाकायचं. हे लक्षात आलं पाहिजे. काय टाकायचं हे बघायचं नाही, टाकायचं हे कळलं पाहिजे. तसं आसार काय आणि सार काय हे कळावं लागतं. आणि त्याच्याकरता देखे सारासार विचार भ्रांती ते पाये असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. आम्हाला जर संसार सार आहे का आसार आहे हे जर कळलं असतं तर आजपर्यंत किती कीर्तन ऐकली, किती कळलं. तरी पुन्हा पुन्हा तेच करतोय. विनोदाचा एकच भाग फक्त. बापाला माहित आहे संसार हा वाईट आहे, तरीही तो पोराला त्यात गुंतवल्याशिवाय राहत नाही. गुंतवणूक पुन्हा त्याच्यात. अरे वाईट आहे संसार हे त्यालाही कळतंय, पण तरी त्याच्यात गुंतवतो. याचा अर्थ काय करावं ही मनस्थिती बापाची सुद्धा आता स्थिर नाही.
नाहीच करावं तरी घोटाळा, करावं तरी घोटाळा आहे. बुवाचं ऐकून असा राहतो. ज्ञानोबरेचं प्रमाण फार सुंदर त्याच्याकरता. त्रिगुणासार निर्गुणही सार, सारासार विचार हरिपार. त्रिगुणात्मक सत्वगुण रजोगुण तमगुणात्मक असणारा सर्व संसार आहे तो असार आहे, त्रिगुणात्मक आहे, असार आहे तो. आणि जो परमात्मा निर्गुण असणारा जो परमात्मा आहे तो सारभूत परमात्मा आहे. बस. म्हणजे असार आहे ते त्यागायचं आहे, त्याचा जास्त विचार करायचा नाही. म्हणजे काय करावं लागेल? त्यागायचं म्हणजे काय सोडता येत नाही महाराज. फक्त त्याच्याबद्दलचा उदासीनतेचा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. उदासीनता पाहिजे. म्हणून तो संसारच दुःख आहे. प्रमाण त्याला खूप आहे. ज्ञानोबऱ्याच प्रमाण आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस, तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले पुढाळ, कवणामी शरण जाऊ दृष्टी देग. तुकोबराय बोलतात दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोटे. पण इथं बोलले ना ज्ञानोबराय. बर तुकोबरायांचे प्रमाण तसं आहे. तुकोबराय तेच बोलून गेले, ज्ञानोबराय बोलून गेले. तोच दुःखरूप संसार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, नुसतं करीन नाही तर त्रैलोक्यामध्ये त्याचा आनंद प्रस्थापित करीन. त्रैलोक्यामध्ये बर जिथं मी राहतो तिथं जर तो आला तर त्यालाही त्या सुखाच्या लहरी प्राप्त करून देईन. तुका म्हणे ते सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची, सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकार. तुकोबराय तेच बोलून गेले. संसारा आलिया एक सुख आहे. आहे नाही नाही कसं आहे ना सुख, पण आठवावे पाय विठोबा. मला वाटतं दुसरा बुवा कोणतं कीर्तन करतो पलीकडे. आठवावे पाय विठोबाच. दोन प्रमाण देतोय म्हणजे बोलून जातो. देखिले पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. पाय म्हणजे काय? किती वेळा पंढरपूरला गेलो आणि त्या पायावर डोकं टेकून आलो. काय झालं? काय झालं का नाही? काहीतरी काय झालं नाही? काय झालं? कशाला जात आहे? काहीतरी व्हावं लागेल ना. काहीतरी देवाचं दर्शन घेतल्यानंतर काहीतरी व्हावं लागतं. काहीतरी झालं पाहिजे ना. ज्ञानोबरायांचे प्रमाण अर्थ देतो ज्ञानेश्वरी. दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुषा. पुण्यवान असे असणारे जे संत महात्मे भेटल्याबरोबर प्रशस्त वाटलं, समाधान वाटलं, बस ते भेटल्याबरोबर झाले समाधान. पायी विसावले मन, अनंत जन्मीचा शिण गेला. हे काहीतरी झालं ना. देवाचं दर्शन झाल्यानंतर काय झालं? हे संतांचे अनुभव आहेत. आमचं काय? आम्हालाही अनुभव येतो, येत नाही असं नाही, येतो. त्या दृष्टीनं बघावं लागतं. दर्शन त्या दृष्टीनं घ्यावं लागतं. आणि आहे त्या अनुभवाची. इथं बसलेत लोक, बसलेत. नाव आहे माझं, त्यांना आठवेल पुढचं बोललं की. देवाच्या दर्शनाने सुद्धा स्वरूप दर्शनाची प्राप्ती प्राप्त झाली एकदा की संसारच शिल्लक राहत नाही. तो संसारच संपून जातो. आणि ज्या वेळेला स्वरूप दर्शनाची प्राप्ती होते, प्रमाण देतो तुका म्हणे नो हे परती तुझ्या दर्शनी मागुती. एकदा तुझं दर्शन प्राप्त झालं की परत माघारी नाही, आता नाही, परत नाही माघारी. आता त्याला प्रमाण, मला प्रमाण द्यायचं जरा घड्या बघून. बरवा फळाला शकून भाग निवारीला शील, तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. जन्म मरणाला संसार म्हटलं. उपजे ते नाशे जन्मने अथवा निमणे ओवी बोलून गेलो आपण. त्याला संसार म्हटलंय. तो संसारच संपला. आता स्वरूप दर्शनाची प्राप्ती प्राप्त झाली एकदा की बरवा फळला शकून भाग निवारीला शीण, तुमचे झाली या दर्शन जन्म मरण नाही आता. आता जन्मही नाही आणि मरणही नाही. कसा अभंगात प्रवेश करायचा तुम्ही बघायचं काय असेल ते. माझं काम फक्त पेपर लिहायचं आहे. पेपर लिहायचं आहे म्हणून म्हटलं ना, ते करून घेतील. ते करायला लागलेत, त्यांचं काम सुरू झालंय.
कारण माझ्या दोन्ही बाजूला किमान नाही म्हणजे इकडे 2-3 कीर्तनकार आहे, इकडे 2-3 कीर्तनकार आहे. पण त्यांच्या डोक्यात चित्र चालू आहे. आणि एक सांगू, एका कीर्तनकाराचं कीर्तन दुसरा कीर्तनकार जेव्हा ऐकतो तेव्हा तो कीर्तन ऐकत नाही, तो मनातल्या मनात कीर्तन करत असतो. माझा दावा आहे राहुल दादा, तुमचं तेच चाललंय आता. महादेवबाचं तेच चाललंय. ते ऐकत नाहीत कीर्तन. हे असं नाही, असं पाहिजे होतं, असं 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 असतं ते. मग असा प्रवेश करण्यापेक्षा असा केला असता बरं झालं असतं. हे असं चालू असतं. गाणारे कधी कीर्तन ऐकत नाही तर वाजवणारे कधीच कीर्तन ऐकत नाहीत. मला ते बोलायचं नाही. तुमचे झाली दर्शन, जन्म मरण नाही. आता आता जन्मही नाही आणि मरण नाही. अभंग प्रवेश कसा होतोय बा, कळत नकळत होतोय. झालाय तो मगाशी आधी संसारचा पण झाला की मग इथं सुरुवात झाली. 2 प्रमाण माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागले. देवाच्याही दर्शनाने संसार शिल्लक राहत नाही, जन्म मरण शिल्लक राहत नाही. आणि संतांच्याही दर्शनाने संसार शिल्लक राहत नाही. अजून एक प्रमाण मला आठवते म्हणून जातो. जन्म मरण नाही आता, बरवा फळला शकून भाग निवारीला शीन, हे जसं प्रमाण आहे तर देवाच्या दर्शनामध्ये अजून एक तसंच प्रमाण आहे. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या, भाग गेला शिण गेला अवघा झाला. भाग निवारीला शीन असे एक प्रमाण संतांच्या दर्शनामध्ये आहे. माझे बर्वे झाले, माझे माहेर भेटले, डोळा देखील सज्जन. बस संपला विषय. मला वाटलं आठवतं का नाही, पण पाठांतरातलं काहीच नाही बरं का यात अजून. म्हणलं लय अभिमान तुला आहे. असू दे, माझा मला याचा धरण अभिमान करून आपले. डोळा देखील सज्जन भाग निवारीला शीण. आणि मन जे जन्ममृत्यूला कारणीभूत आहे ते मन आहे. पण पहिल्या शरीरापासून आत्ताच्या शरीरापर्यंत मन होतं का नव्हतं? होतं. हे तुम्हाला मान्य आहे, म्हणजे आपण नीट बोललं पाहिजे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोलते. वाया मनही नाव एरवी कल्पनाची सावयव, जयाचेने संगे जीव दशा वस्तू. ही जीव दशा वस्तू कुणाच्या संगतीमध्ये आहे? मनाच्या संगतीमध्ये आहे. मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प निर्माण होतात आणि जीवदशा निर्माण होते. आणि मग जीवदशा निर्माण झाली, पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जत्रेषणम. किती वेळा जन्मायावे नित्य व्हावे फजित. जन्म मरणाची एरदार संसार चालू आहे, हे मन त्याला कारण आहे. पण हे मनच भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं. मने राम झाले, मने राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आली. आणि एकदा का त्या निवृत्तीच्या मार्गावर ते मन स्थिर झालं. तुका म्हणे नोहे परती, किंवा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पवडलो. त्या सुख असं असणारा जो परमात्मा आहे त्याच्या शेजारी आहे मी. तीच अवस्था माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेली आहे. आणि मग तो आमचा संसार संपला. दोन्ही प्रमाण त्याच्या करतायत. आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखील या, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. आणि संतांच्या दर्शनामध्ये तीच अवस्था प्राप्त होते. संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ लाभ, संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ
जोडीला संत दर्शनी हालाव दर्शनी हालाव संत दर्शनी आलाभ संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाभ संत दर्शनी हालाभ दर्शनी हालाभ संत दर्शनी पद्मनाभ जोडीला तुकोबर आहे म्हणतात देवाच्याही दर्शनामध्ये महाराज मन भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालं. जन्म मृत्यूरूपी आमचा असणारा संसार संपून जातो. आता जन्माला यावं लागत नाही, आयुष्य भोगावं लागत नाही, मरावं लागत नाही. संतांच्या दर्शनाने सुद्धा खऱ्या अर्थाने आम्हाला देवाचं दर्शन प्राप्त होतं. कोणत्या संतांच्या दर्शनाने? प्रमाण फार त्याच्याकडे सुंदर आहे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. काय प्रमाण आहे पुढं? धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. अरे आमचा संसार धन्य रूप झाला, पुण्य रूप झाला. आणि देव आणि भक्त तुझा नाही विचार. देवते संत, देवते संत. बस देव आणि भक्त आता तुझा विचार शिल्लक राहिला नाही. आमचा संसारच पुण्यरूप झाला आणि फलरूप झाला. हे देवाच्या दर्शनामध्ये असणारं सामर्थ्य आहे. पण हे त्यांनाच जमतं का? हे संतांनाच फक्त जमतं का? असं नाही. संतच देवस्वरूपाच्या योग्यतेला प्राप्त होतात का? मग आम्ही का नाही होऊ शकत? आम्हाला हे जमल का नाही जमायचं? तरी आम्हालाही प्राप्त होत नाही असं नाही, होतं. कारण प्रमाण आहे त्याला. शिल्लक राहिलं होतं मागं, ते आता घेऊन येतो. राहिलं होतं माग. मनुष्य देहाची नावे सच्चिदानंद पदवी घेणे
एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिला. त्यांच्याबद्दल बोलू नका. आता आता आम्ही काय करायचं आमच्याबद्दल बोला, असं जर प्रश्न कोणी विचारला त्याच्याकरता हे भाऊ आहे भाऊ प्रमाण त्याच्याकरता. महाराज आम्ही काय आता करावं? आता तुमचं ऐकून, माझं ऐकून नाही, असं नाही, हे संतांचे विचार सगळे ऐकून आता वाटायला लागले की आम्हालाही देवते संत व्हायचंय, आम्हाला देव व्हायचंय. मग आम्हाला जर देव व्हायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्यासाठी काहीतरी बोला ना. काय बोलायचे आमच्यासाठी? तर प्रमाण दिलं. तुम्हाला जे प्राप्त झालेलं मनुष्य देह रूपी शरीर आहे, याच शरीराच्या माध्यमामधून तुम्ही सच्चिदानंद पदावर विराजमान होऊ शकता. ते पद कोणतं आहे? ते फक्त परब्रह्मच हे पद आहे. ते सच्चिदानंद हे पद देवाचं आहे, देवाचं पद आहे. त्या पदावर तुम्ही जाऊन बसू शकता. तुम्ही देव होऊ शकता. देव व्हाल तुम्ही, व्हाल. कोण्याकरता शरीर आहे? आता प्रमाण तुम्हाला आठवायला लागेल हळूहळू. बावे गावे गीत. अरे बाबा तुला काय व्हायचंय? डॉक्टर, वकील? तुला कोण व्हायचंय? कीर्तन सम्राट, कीर्तन केसरी, विनोदाचार्य, बुवा व्हायचंय? काय व्हायचंय तुला? जे नाही असलं नाही. काय व्हायचंय तुला? अर्थार्थी, ज्ञानी. एकालाही असं वाटत नाही मला जिज्ञासू व्हायचंय. जिज्ञासू एकालाही नाही. जिज्ञासू झालो तर ज्ञानी. तर जिज्ञासा कशाची आहे? ज्ञान संपादन करण्याची जिज्ञासा आहे. तद्विद्वी पणिपातेन परिप्रश्न शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानम तत्वदर्शनम. ते ज्ञान पैगा बरवे तरी मणी हाती आणावे संताया बजावे सर्वस्वी. एकदा तुम्ही जिज्ञासू या पदावर विराजमान झाला की ज्ञानाची प्राप्ती तुम्हाला आपोआप मिळेल. काही मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. मला माझ्या जीवनामध्ये हे भेटणं कठीण आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. परमानंद आजी मानसी झाली बेटी संताची. ते कसे भेटतील? किती अवघड आहे. आता तिकडे जातच नाही. पण आज जे नानोबराय बोलून गेले, आज माझा संसार सफल झाला. आज संत भेटले. ज्या दिवशी संत भेटले त्या दिवशी संसार सफल. वेळच नाही आता. आता नाही. पण तळमळ पाहिजे ना अगोदरची. अगोदर तळमळ पाहिजे आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ शब्द परनिष्णात असे संत मला माझ्या जीवनामध्ये कधी भेटतील? ते भेटण्याकरता माझ्याजवळचं काही पुण्य आहे का नाही तर मागं जरा बघावं लागतं. म्हणून पूर्व पुण्य, माझी जी पूर्व जी काही पुण्य होती ती पुण्य आज फलाशी आली. पुण्य फलद्रूप व्हावं लागतं. नुसतं पुण्य असून चालत नाही. पण नुसतं फलद्रूप असून चालत नाही, त्याला भाग्याची जोड असावी लागते. म्हणून उजळले भाग्य. अजून सांगतो, पुण्य फळले बहुता दिसा त्याला भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावन. बहुता जन्माचं, आत्ताच्या जन्माचं नाही. एक कीर्तन ऐकून काय होत नाही महाराज. ते संत मला ज्या दिवशी भेटते, ते संत भेटल्यानंतर अप्रोक्ष ज्ञानाची मला प्राप्ती ते प्राप्त करून देतील. अप्रोक्ष ज्ञान त्यांनी मला मिळवून दिलं की त्या संतांचा जो बोध आहे त्या बोधाने नुरोनिया ठेला. बस उदाहरण देतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाई समाप्ती झाली जैसी. एका हातामध्ये कापूर, एका हातामध्ये अग्नी आहे. कार्पाचा अग्नीशी संबंध आला की दाह्य दाहक आणि दाह्य दाहक आणि दाह तीन त्रिपुटी आहे. त्रिपुटी संपून जाते. फक्त शिल्लक आकाश उरतं. आकाश. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कुठे लावायचं? जैसी. जैसी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली तैसी. कैसी? नुरोनिया ठेला. परमात्मा कसा ह्यो पहिला कळला पाहिजे आम्हाला. परमात्म्याचं आम्हाला लक्षण कळलं, परमात्म्याचं स्वरूप कळलं तर आम्ही देव झालोय हे आम्हाला कळेल. मग परमात्मा कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, शबल ब्रह्म आहे महाराज. बर ते नुसतं शबल नाही, देश काल वस्तू परिच्छिन्न नाही. ते परिच्छिन्न आहे. ब्रह्म आहे. ते त्याला ब्रह्म म्हटलं जातं. पण ते ब्रह्म कशाला म्हणतात? जे व्यापक आहे ते ब्रह्म आहे.
संकुचित नाही ते. जे निर्गुण निराकाराचा सिद्धांत ज्या अर्थी मांडला, निराकार ओस दिश, ज्या अर्थी निराकाराचा संबंध मांडलाय त्या अर्थी तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. पण निर्गुण निराकार आहे तो व्यापक आहे, तो परिच्छिन्न नाही, एवढ्या पुरता मर्यादित नाही, तो व्यापक आहे तो परमात्मा. पण हाही अनुभव संतांच्या सानिध्यामध्ये प्राप्त होतो. प्रमाण तुकोबरायचं आहे, विठ्ठल विस्तारिला जणी सप्तई पाताळे भोरणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. व्यापक आहे तो परमात्मा, क्षबर ब्रह्म निर्गुण निराकार आहे तो परमात्मा. आणि तो जो परमात्मा व्यापक आहे, संत महात्मे सुद्धा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर त्यांची तीच अवस्था आहे, संतांची तीच अवस्था आहे. म्हणून प्रमाण तुकोबरायचं आहे, आणो रेणू या खोकडा, आणो रेणू या खोकडा, आणो रेणुया खोकडा, आणो रेणुया खोकडा. तुका आता तुका आका जाये वढा गिळोनी सांदिले कलिवर, गिळोनी सांदिले कलिवर. अनुरेनुया खोकडा, अनुरेनुया खोकडा. अनुरेनुया खोकडा. बोला अनुरेनुया खोकडा. तुका आ
आत्मा अणु रेणूपेक्षा सूक्ष्म आहे. ब्रह्मांड इतका महाराज तो व्यापक आहे. मला विस्तार करायचा नाही, स्थान सांगून वेळ घालवायचं नाही मला. काला तर मला करायचंच नाही. देवानी माती घालली म्हणे. बलराम दादांनी तक्रार केली. यशोदा माईनी त्याला उकळाशी बांधून उकळाला बांधलं. पण बांधत असताना सहजासहजी बांधता नाही आलं. अरे तिला जन्माला घातला. तिला आई आहे त्याची. रोज खेळवत असेल ना, मांडीवर घेते तिला. माप तिला माहित नाही. माप नाही माहित. कमरेला धरून खेळवत असेल ना, मांडीवर घेतलं बराच. तिला त्याच्या कमरेचं माप माहित नाही. एकदा एका टेलरला जर गिरायकाचं माप सापडलं तर तो पुन्हा नुसतं म्हणतो कपडे आणून टाका. बस उद्या जाहिरात जरा माप सांगा. हे तर अरे अंगा खांद्यावर खेळलाय तो. त्याला बांधायला गेली तर नकोस झालं महाराज. शृंगार केलेला यशोदा मैयानं मलायगिरी चंदन वगैरे लावलेला, मोगऱ्याचा गजरा घातलेला. ती दोरीनं बांधा गेली की 2 बोट 5 अंश आहे त्याच्यामध्ये. 3 अंश मायेचे, 2 अंश मायेचे, 3 अंश परब्रह्माचे. मायेच्या अंशानं ती बांधायला गेली. मायेच्या अंशानं देवाला बांधता येत नाही. प्रमाण देतो फक्त. देव तिही बळे धरीला सायाचे. परमार्थ करायचं मला नेबटाचं काम नाही. त्याला बळाला धरू लागतो. भावार्थाचे मोठे बळ देव झाला त्याचे. भावाचं बळ लागतं. भावाचं बळ इथं. भाव बळे आकळे एरवी. एरवी चल बाहेर. एरवी ना कळे. भाव तुझा काय तू पहिला बघू दे. बळ लागतं ना. बळ देव तिही बळे धरीला आणि सायास लागते त्याला. एक कीर्तन करून एक कीर्तन ऐकून त्याला नाही जमत. प्रमाण देतो त्याला. जळत ती येते उपजवती अंतराय. सायासाची जोडी माझी आणि तुमचे पाय. इथं या. तुमचे पाय पण सायास माझे. जोडायचं काय? दोन्ही ठिकाणी. सायासाची जोडी माझी आणि जोडी तुमचे पाय. तुमच्या चरण प्राप्त करून घेण्याकरता जे जे कोणी मध्ये येईल ते जळोतती येते उपजवती अंतराय. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये अंतर निर्माण करणारी कोण असतील जळू दे. बैल मेली बरं झालं, एवढं पुष्कळ झालं. इथं यावं लागतं. उदासीनता इथं प्राप्त असावी लागते. उदासीनाचा देह ब्रह्मरूप कुणाचाही नाही. जे देही उदास हे संतत्वाचं लक्षण आहे. तर त्याला प्राप्त करता येतो, तसा प्राप्त होत नाही. मग यशोदा मैयेनं मार त्याला बांधता नाही आला तर 2 बोट कमी पडायचा. मायेच्या त्यानं त्याला धरायला गेली अंशाने. नामाने रूपाने त्याला बांधता येत नाही महाराज. देव नामाच्या आणि रूपाच्याही पलीकडे आहे. पलीकडे आहे. 2 बोट कमी पडायची. शेवटी देवानी बांधून घेतलं. का बांधून घेतलं? अवस्था बघितली आईसाहेबांनी. अरे मलयागिरी चिंदन कधीच गेला, काहीच राहिला नाही चेहऱ्यावर. तो उन्हाळ्यामुळे गळून गेला.
विनोद सांगू, 30,000 रुपयाचा मेकअप, फार उन्हाळ्यातलं लग्न लागे तोपर्यंत बरं दिसलं. बाहेर पोरं नाचत होती म्हणून नवरीचा लावलेला अगोदरचा मेकअप आत आणस्तोपर्यंत गळाला आणि मग मूळ स्वरूपाला प्राप्त झाली. मगाशी चांगली दिस, मग आता काय झालं, मगाशी 1 नंबर आता 2 नंबर आता 3च्या खाली. उगाच जास्त बी कशाला कमी करा. डोक्यावर हात मारून घेतला म्हणजे 25,000 रुपये पाण्यात गेलं, पाण्यात नाही गेलं, त्या घामात गेलं. देवाने विचार केला, अरे सगळं गेलं ते, आणि गजऱ्यातला फक्त दोरा राहिला. राहुल दादा पळत पळत दोरी वाढवायची ना, किती वाढवाल. शेवटी देव म्हणजे थांब आई, आता तुझ्या हातात नाही ते. काय प्रमाण आहे महाराज, बस संपलं कीर्तनच संपलं. विचार करावा लागेल प्रमाणाचा. काय प्रमाण आहे पुढचं, नुसतं काकडा म्हणायचं नाही. आता मजा येते सहाय्य करावे देवा, तुझी घेई सेवा होणी. जमत नाही देवा तुला बांधायला मला, आता तूच मला सहाय्य करायचे. मग त्यानंच सहाय्य केलं. आई आता बांध. आता हे यशोदा मैला दाखवलेलं छोटस अजून सांगू. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी हरी हा बालक नंदागरी नवल केवडे केलं की सगळं दिसलं. त्याचं व्यापक रूप दाखवलं महाराज, आणि विश्वरूप दर्शनामध्ये त्याचं व्यापक रूप अर्जुनालाही दाखवलं. केवढा येतो, घाबरला तो अर्जुन. किरीट गदिनम चक्रम या श्लोकाच्या अगोदरची बापा, अरे देवा थांब, सगळ्यांना गिळायला लागलायस तू इथं, मला भीती वाटायला लागली. 11 वाद्य ज्ञानेश्वरी म्हणून वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. ते सगळं व्यापक रूप देवाचं. परमात्मा व्यापक आहे आणि सूक्ष्मही आहे. लहानही होतो महाराज, लहानही होतो. होय भक्ती केला तैस पूर्वी धरावी ती इच्छा, एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी. कार्यामध्ये येतो तो. मग परमात्म्याचं स्वरूप जर असं आहे तर संतांचंही स्वरूप तसंच तुकोबरेने दाखवून दिलं. अणुरेणू या ठोकळा, मी अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि ब्रह्मांड इतका मी व्यापक आहे, हे तुकोबऱ्या दाखवतात. संत त्या स्वरूपाला प्राप्त होतात. देव जसा आहे तसेच संत आहेत, दोघांच्या मध्ये भेदच नाही. पण ते होऊ शकतात, आम्ही का नाही. थांबलोय आपण इथं. आम्ही का होऊ शकत नाही. प्रमाण देऊन गेलोय. तुझं वाव आहे देव, होता येईल तुला जिज्ञासू व्हायचे. श्रोत्रिय ब्रह्मण शब्द पणनिष्णात असे संत भेटले की ते तुला आपणासारिखे करती तात्काळ. उदया म्हणत नाही, लगेच त्या अवस्थेला तुला पोहोचवतील आणि त्या अवस्था तुला प्राप्त करून देतील. तुलाही ते व्हायचंय आणि ते होण्याकरताच मनुष्य देहरूपी शरीर आहे. म्हणून इतरत्र कुठं वाया नकोय बाबा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेली. काय आहे ते सच्चिदानंद? नाव आहे का? नाही. सत म्हणजे मृत्यूवर विजय. तुका म्हणे का मरणाची सरी. बस एवढं लागत, तेवढं सापड घ्यायचं नाही. चित म्हणजे काय? चित म्हणजे अज्ञानावर विजय. अप्रोक्ष ज्ञान बोलून गेलो, ते ज्ञान आम्हाला मिळवलं. एक लक्ष द्या. आणि आनंद म्हणजे दुःखावर विजय, जिथून सुरुवात झाली. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हा वेदांताचा सिद्धांत आहे आणि तो आम्हाला मिळवायचा इथं. आणि ज्या दिवशी आम्ही तो मिळवला त्या दिवशी आमचं साध्य आम्हाला कळालं. सच्चिदानंद पदवी वेळा प्रमाण आहे. आम्ही आलोय तिथं, आम्हाला इथे होता येतं. संत देव आहेत, देव संत आहेत. मग आम्ही नाही का संत होऊ शकत? आम्ही नाही का? अरे तुम्ही देवच आहात. गोष्ट फक्त तुम्हाला कळायसाठी. मेंढपाळाच्या कळपामध्ये एक वाघाचं बछड त्याच्यामध्ये शिरलं. बस माहित आहे काय झालं ते? वाघानं ते बघितलं, म्हणलं आपल्यातलं एक ह्यांच्यात गेलंय. लक्ष ठेवा. ना वाक्य पटकन कळाला. आपल्यातलं एक त्यांच्यात गेलंय. गोल झाला. चहा पेताना माझ्यावर होता आणि बिल भागोस पावतो तिकडे गेला कवा कळला बी नाही. या आपली नवती. हे संत सांगून गेले, सावध राहा. सावध झालो. आपली कोणीच नव्हती ऐसा निश्चय चित्ती. बस आपलं कोण नाही महाराज, कोण नाही. या आपल्यातलं तिकडे गेलंय हे जसं कळलं, हे वरनं गेलं, त्याला धरला. बस
विहिरीच्या काठावर नेला त्याला दाखवतं, बघ दिसायला माझ्यासारखंच आहे ना, ओरड बरं. ती ब्या करायला लागलं. ती संगतीचा परिणाम. चांगला कीर्तनकार बी होता येईल की, पण संगतीचा परिणाम. तुम्हाला लय तार काय त्या, मग मला पाहिजे त्या, मग माझ्यासारखं हो. किती गुहेतम शास्त्र कळलं. हा, तुम्हाला त्यानंच का कळलं? त्यानंच कळलं ते, बाकी नाही कुणाला. ते कशा सांगा. चांगलं होता येईल ना आपल्याला, चांगलं होता येईल ना, चांगलं व्हावं. तुझं व्हावा आहे देव, बस. हे दिलंय तुम्ही, आम्ही होऊ शकतो. अरे देवच आहे, देवच आहे. कोण आहे तुम्ही? आम्ही जरा प्रश्न विचार, तुम्हाला प्रश्न विचार. आहे कोण मी ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर. कधीतरी विचार केला कोण आहे मी? कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे? बस कोण आहे तुम्ही? मला उत्तर द्या. कोण आहे? कीर्तन ऐकता का नाही? स्वयंपाक होत नाही अजून, लय अवकाश आहे त्याला. आचारी गायब आहे. येता सांगून आधी उत्तर उभा राहणार आहे, तू जाऊ निघून जात गेलं ते. बरं मी संपवल्याशिवाय तुम्ही, आणि मधलं भजन दिल्याशिवाय तुम्ही तरी काय करणार आहे? नियम लय कडक आहे इथला. तेव्हाच काय झालं की बुवा 9-7 ग अजिबात नाही बोलायचं नाही, फिरणार फिर नाही. तू गप, तू पण गप. घड्याळ बंद. पोटात आगडोम तुमच्या नाही, माझ्या उठलाय. तुम्ही नाश्ता करून आलेले, हुशार आहे तुम्ही. किती कीर्तनाला मी लवकर संपवलं पाहिजे ना, तर मी संपवत नसतो ना. 3 वर्षाचं काढायचे सार भरून. कोण युट्यूब बघतो, चॅनल बघतो, कोण बघायला मोकळा इथं? त्यांनी पुन्हा लिहू नये माग. त्याच्यासारखा नाही, मी माझ्यासारखा आहे, बस. मी प्रश्न काय विचारलाय? आपण कोण आहे? कोण आहे तुम्ही? कसं शक्य? मी वासुदेव. वर्ष म्हणण्यावारी हाय का? बर चला दृष्टांत देतो तुम्हाला, देतो लगेच देतो. तुम्ही जर मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, आहे ठाऊक सभाग्य संत नाही तुझा अनेक मागोता का. दुसरा नाही मी कोण आता, अद्वैताचं प्रतिपादन आहे अभंगामध्ये. दुसरा मी कोण नाही, देवते संत, देवते संत. त्या निमित्त त्या प्रतिमा, ही निमित्त आहे, प्रतिमा निमित्त आहे. ते मी संत आहे, मी देव आहे, बस मी देव आहे. दाखवा, दाखवा की आता. ज्या गणपती बाप्पाच्या देवळात बसलोय, त्याच गणपती बाप्पाचे उपासक चिंचवडचे चिंतामणी देव. मग महाराजांना एकदा विचारलं, सगळी कीर्ती लक्षात आली. तुम्ही जसं म्हणला तसं महाराज म्हटलं मी वासुदेव तत्वता, म्हणजे या घरी एकदा. आणि मग प्रश्न विचारला, कोण आहात तुम्ही? जसा मी तुम्हाला विचारला, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिले तुम्हाला देऊन टाकतो. देह तादात्म्य बुद्धीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही म्हणणार आहे मी अमुक आहे, मी देह आहे, आणि या देहाला नाव ठेवलंय रामकृष्ण कारंजकर. बरं तुझं गाव कुठलं? सातारा तालुक्यात तासगाव हे माझं गाव. मी नाव घेतलंय बरं का, नाव आहे की सातारा जिल्ह्यात तासगाव माझं गाव. हा गाव माझा देहतादात्म्य बुद्धीमध्ये असेल तर नाव आहे मला, गाव आहे. पण इथं तुम्ही आत्मबुद्धीमध्ये जर राहिला तर देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो करू सत्ता कौनावरी, कोटे स्थिर राहिलो. अजून बोलू, म्हणून आलो या देशात. काय उत्तर आहे का? आलो मी गा दुःख झाली दारून, या वया येतवरी होते ह्याची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवते तुका संता दोन्ही कर जोडून. म्हणून मी शरीर हे जर म्हटलं की दुःख ठरलंय, पण मी शरीर नाही, मग मी कोण आहे
ते ब्रह्म मी आहे. तत्वमसी महावाक्याचा बोध त्यांनी केला नुरोनिया ठेला. इथे या. तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू, आणि अशी पद म्हणजे सद्गुरू आहेत. ते तुम्हाला मला सांगतात ते पद तू आहे, तू देवच आहे. बस देव आहे, देव देव आहे. मी देह नाही, देव आहे, देव आहे. मग देवाचं चिंतन झालं, अहम ब्रह्मास्मी, आणि त्या तो अहम मी निघून गेला आणि ब्रह्माचं चिंतन केलं. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि मग तुकोबरायांनी रामकृष्णारी मंत्राचा जप केला. कोण आहात तुम्ही? त्यावेळी त्यांनी धारदार शस्त्र घेतलं, मांडी चिरली तर आत रक्त मांस दिसलं नाही, तर दिसलं ते काय दिसलं महाराज? कापूस दिसला. गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. त्या देवामध्ये माझ्यामध्ये आता भेद शिल्लक राहिला नाही. आता तो जो आहे तो मी आहे. आणि म्हणून मग तुकोबराय म्हटले मी वासुदेव तत्वता. आता मी तत्वता वासुदेव आहे. कसं आहे वाक्य, कसं आहे बघा, शब्द बघायचा. शब्द कीर्तन म्हणजे शब्दाचा खेळ आहे. तत्वता वासुदेव आहे, नुसता वासुदेव नाही, तत्वाने वासुदेव आहे. बुवा आहे पण दिसायला नाही. तत्वाला बुवा पाहिजे आहे, तत्वाला पाहिजे. वारकरी आहे, तत्वाला वारकरी पाहिजे आहे. काय त्यातलं जमतंय का नाही? काहीतरी तत्वाला काहीतरी काय तत्व तुमची कळली आम्हाला नाही. तर मी वासुदेव तत्वता. बरं विचारता कोणाला? कळो येईल विचारता. आहे ठाऊक सवाग त्या संतांना विचारा मी कोण आहे, मग ते सांगतील. आणि मग तुकोबाराय म्हटले मी वासुदेव, मी ब्रह्म आहे. आणि मग ही अवस्था लक्षात आली. कारण संत जे असतात देव स्वरूप लक्षणाने युक्त संत असतात. देवाची जी लक्षणं आहेत, स्वरूप लक्षणं, या भंगामध्ये स्वरूप लक्षणं मांडली. आणि स्वरूप लक्षणाने देवाचं जे स्वरूप लक्षण आहे, एक स्वरूप लक्षण, एक तटस्थ लक्षण आहे. पण तटस्थ लक्षणाचा विचार नाही. स्वरूप लक्षण जे देवाचं आहे ते आपण बघून गेलो. ब्रह्म व्यापक आहे, संत व्यापक आहे, संकोचित नाही. मग देवाच्या स्वरूप लक्षणाने संत हे देव असतात. आणि देव संत असल्यामुळं देवाच्या मध्ये आणि संतांच्या मध्ये भेद शिल्लक राहत नाही. भेद बघूच नाही. भेद भ्रम अमंगळ, भेद बघणं अमंगळ आहे. म्हणून ज्ञानोबरांना बघत असताना ज्ञानोबर आहे म्हणून बघायचं नाही महाराज. ज्ञानोबरांना बघत असताना कोण बघितलं पाहिजे? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कोण आहेत ते? निवृत्तीनाथ. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. ब्रह्मा तो सोपान, आदिमाया शक्ती, मुक्ताई आदिमाया आहे. हे तीन जे आहेत ते देवत्व अवच्छेदक आणि जगाचा उद्धार त्याला करता येत नाही. म्हणून संतत्व अवच्छेदक आणि त्यांना मृत्यूलोकामध्ये आकारला यावं लागलं. संत म्हणून ते आले. म्हणून देव संत आहेत एक, आणि संत हे देव स्वरूपाने स्वरूप लक्षणाने ते संत आहेत. म्हणून देवते संत, देवते संत. एक प्रमाण देतो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. बरेला एक गोबी सांगतो सुंदर आणि मधलं काय सुंदर ज्ञानोबरांचे प्रमाण आहे. पहा त्या दोघांच्या मध्ये भेद नाही. भागवतामध्ये एक नाथबाबांचं प्रमाण आहे. देवच बोलून गेले उद्धवा. एक प्रतिमा म्हणून जर पाहिलं तर ते म्हणले मी याच्यामध्ये भेद करत नाही. प्रतिमा तो देव नो हे कैसा, असं एक ठिकाणी प्रमाण आहे. निमित्त त्या प्रतिमा इथं म्हटलं. ह्या प्रतिमा ज्या आहेत त्या निमित्त आहेत. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पांडुरंगाची मूर्ती, गणपती बाप्पा, ह्या प्रतिमा आहेत. पण ह्या प्रतिमा म्हणजे देव नाही का? मग प्रतिमा तो देव नो हे कैसा. बरं निमित्त त्या प्रतिमा, मग निमित्ताला महत्व द्यावं का मुळाला महत्व द्यावं? म्हणजे मूळ आहे त्याला नैमित्तिकला महत्व द्यावं का नाही? मग निमित्त आहे, बाद येऊ दिला नाही. तर जे निमित्त आहे त्यालाही बाद येऊ दिला नाही, आणि जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपालाही बाद येऊ दिला नाही. निमित्त त्या प्रतिमा आहेत पण निमित्त आहेत. पण देव संत आहेत आणि संत देव आहेत. काय बोल सुंदर आहे. ज्ञानोबर बोलून गेले. नव्याध्याचं चिंतन आहे. तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, आतुवट विचारे ते त्याची मी, बस. किंवा मी त्याची ते, किंवा ते त्याची मी. बाहेर नामाचीच अंतरे. तुम्ही बाहेर जर बघायला गेला तर नामाचा अंतर आहे. ज्ञानोबर आहे आणि पांडुरंग परमात्मा. नाम वेगळे, पांडुरंग आहे आणि ज्ञानोबर आहे. बाहेर नामाची अंतरे. पण आतवट विचार आहे. आतून जर विचार केला, अंतरंगातनं विचार केला
तर तो पांडुरंगच लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. जन्मता जिवेवरी पांडुरंगी लिहिले. नामदेवराय कोण आहे? घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. भक्तिप्रेम सुखाचा आनंद उपभोगण्याकरता देवच नामदेवराय झाले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. शांतीब्रह्मनाथ बाबा म्हणजे कोण आहे? भगवान महाविष्णू शांतीब्रह्मनाथ बाबा आहेत. म्हणजे यांच्यामध्ये भेद नाही. म्हणून प्रतिमा ते काय ओवी भागवतातली पाहता दुसरी, याच ओवीला दुसरी ओवी, प्रतिमा ते अचेतन व्यक्ती. प्रतिमा अचेतन व्यक्ती. ऐका जरा, 2 मिनिटात म्हटलं भजन संपलं. नाही तुम्हाला त्याशी उंचीला गाठून देत नाही. प्रतिमा ते अचेतन व्यक्ती, संत सचेतन मूर्ती. संत आहेत ते सचेतन मूर्ती आहेत. आणि माझी केली या भक्ती पावली ते मज. प्रतिमाकडे बघत असताना तुम्ही अचेतन मूर्ती म्हणून जर बघितलं, व्यक्ती म्हणून बघितलं, आणि संतांना जर संत सचेतन मूर्ती म्हणून जर बघितलं, आणि अशा भावानी जर तुम्ही माझी उपासना केली, भक्ती जर केली, तर ती दुसऱ्या कुणाला प्राप्त होत नाही, ती मलाच मिळते. व्यक्ती म्हणून पूजलं आणि संतांना सचेतन मूर्ती म्हणून पूजलं तरी दोन्ही ठिकाणी ती मलाच प्राप्त होते. म्हणून देवाची पूजा करताना प्रमाण आहे त्याला. जर संत महात्मे आले तर देव ते संत आहेत, संत ते देव आहेत. करिता देवार्चन घराले संत जन, देव सारावे परती, संत पूजावे आरती. अगोदर संतांची पूजा करावी, कारण संतांची पूजा केली तर ती मलाच प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. हे पवित्र सोहळी एक अभंगामध्ये आहे. आणि आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे त्याच्यामध्ये आहे. आणि अजून एक प्रमाण आहे, तो एक संता टाई, याचं शेवटचं प्रमाण असं आहे, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुम्ही जर संतांची पूजा जर करत नसाल, देवाची पूजा करत असाल, किती जरी मंत्र उच्चार केले तर ते दगड माझ्या अंगावर केली तर, कारण देव संत देव स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. म्हणून देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज म्हणजे मला कळालंय हे मी तो सांगत असे भावे. मला तो भाव माझ्या अंतःकरणामध्ये आहे. कोणता भाव आहे? संत देव आहेत, देव संत आहेत. या भावाने मी तुम्हाला सांगायला लागलोय. असो ठावे सकळाशी, तुम्हाला सगळ्यांना ते माहित असावं म्हणून सांगायला लागलोय. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. हरगापुरगड मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. तुकोबाराय म्हणतात माझ्या अंतःकरणात भाव आहे, ही श्रद्धा आहे. देव संत आहेत. देवत्व अवच्छेदक आणि जगाचा उद्धार त्याला करता येत नाही. म्हणून संतत्व अवच्छेदक आणि तो परमात्मा मृत्यूलोकामध्ये आलेला आहे. म्हणून देव आहे ते संत आहेत. आणि जे संत आहेत ते स्वरूप लक्षणाने, देवाच्या स्वरूप लक्षणाने ते संत देव स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. सांगा देव का न होती, संदेह गमला कैसा रेडा बोलविला. सांगा देव का नव्हती. का ते देव नाही, एक फक्त चिंतन मानतो आणि थांबतो, जास्त वेळ घेत नाही आपला. विष्णू सहस्त्रनामामध्ये श्लोक आहे, अभेद दाखवला या ठिकाणी. दिसायला संत वेगळे आणि देव वेगळा दिसतो. उपाधीनं जर पाहिलं तर देव वेगळे आहेत आणि संत वेगळे आहेत उपाधीनं. पण निरुपाधीनं जर पाहिलं तर देव तेच संत आहेत, संत तेच देव आहेत. उपाधी कोणते आहे? शरीरांच्या उपाधीनं संत हे तुम्हाला आम्हाला दिसतात माणसासारखे, पण संत नवती जगा माणसा त्या सारी. दिसताना माणसासारखे दिसतात ते संत आहेत, पण शरीर कुणाचं आहे? माणसाचं आहे. निर्गुण निराकार परमात्मा आहे, देवस्वरूप आहे, त्याला शरीर नाही, निराकार आहे तो. म्हणून ते संत जे आहेत देवत्व अवच्छेदकानी. महाराज म्हणते ते माझी श्रद्धा आहे. पण एक श्लोक सुंदर आहे, पवित्राणाम पवित्रम पवित्रम पवित्राणाम मंगलम मंगलाणाम च दैवतम दैवताणाम च बीजम अव्ययम. एक श्लोक आहे. परमात्मा पवित्र आहे. नामतेची रूप रूपतेची नाम नाम रूपा भेद नाही. नाम आणि रूपामध्ये देवाच्या भेद नाही, दोन्ही एकच आहे. त्याचं नाम पवित्र आहे, परमात्माही पवित्र आहे. बस. संत सुद्धा पवित्र आहेत. त्याला प्रमाण किती आहेत? पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एक. पवित्र तो देहमानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ.
नित्य देवाचं चिंतन करून करून चिंतने चिंतने तद्रुपता न्यायाने ते संत देव झाले. एक मंगलम मंगलानाम, मंगलाचं दान देणारा देव आहे. पण संत सुद्धा मंगलाचं दान देतात. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. पण संत सुद्धा तुका म्हणे मंगल आता कोण दाता याऊ. मंगलाचं दान संत देतात. म्हणून जे कार्य स्वरूपाने मगाशी आपण थोडा वेळ पाहून गेलो की देव आणि संत दोघांची लक्षणं स्वरूपाने एकच आहेत. आणि कार्याने जरी पाहिलं म्हणून सोडायचं नसतं सुरुवात. आता सांगायचं असं कुणा तर थोडं बघा थोड्याच गुढ्या असावी. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे ती देवाची आहे. तीच शक्ती जी आहे शक्ती अवच्छेदकाने विचार केला तर जी शक्ती देवाची आहे तीच शक्ती संतांची आहे. भेद नाही दोघांच्या मध्ये. जरा एक काकणभर जरा संतांचं जरा कौतुक जास्त करू. जास्त कारण का त्याचं कारण सांगतो. देवाला इथं काय वाटणार नाही मला कमीपणा दिलेला देवाला. का तर देवाला उलट पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तसं वर्गात इथले इथलं ऐकायचं सोडून द्यायचं. गावातला मुख्य माणूस समारंभाकरता बोलवलाय. अध्यक्ष म्हणून त्यांना पाहुणे गेले. त्यांच्या हस्ते काय काय सगळं आहे. पण त्यांच्याच पोराला सर्टिफिकेट द्यायचे. तो शाळेत पहिला आलाय. गंमत अशी झाली त्या पोराचं कौतुक करता 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 कार्यक्रम संपून गेला आणि अध्यक्षांचा सत्कार करायचा राहिला. अध्यक्ष 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 म्हणून जर राहिला असेल तर त्याला पोराचं महत्व कळलं. तो जर म्हणत असेल बरं झालं अरे तो त्याची मी काय आता त्याच विचारता ऐका जरा. दृष्टांत पण नीट ऐकायला लागतो. तो ऐकण्यासारखा असला तर पण दृष्टांत सिद्धांत असला पाहिजे त्याला. आता बाप आणि पोरगा वेगळा आहे का हो? कसं कसं शक्य आहे? कसं शक्य नाही हो. दोन्ही एकच आहे. ते त्याची मी इथं लावा देवते संत देवते. बाप सवा बेटा पुत्राच्या अहो त्याचा सत्कार का तुमचा राहिला राहू दे की माझा. त्याचा केला म्हणजे मी आलो की प्रमाण देतो त्याला. ते प्राणाही परवते अंतर्गत भर देतो महाराज. आवडते मज निवृत्ते जे भक्त चरित्राते प्रसन्न. तुला काय बोलायचे संताबद्दल बोलून जा. माझं राहू दे तिकडे राहू दे. त्यांचं केलेलं वर्णन त्याला आवडतं का त्याचा प्रमाण देतो. अजून आत्मज्ञाने चोकडी काय चिंतन आहे महाराज. म्हणून म्हटलं ज्ञानेश्वरी वाचाव. दादा बोलतील कसे असं बोलता आलं पाहिजे. बोला हे बोला थांब ही बोल ही बोल ही बोल. आत्मज्ञाने चोकडी संत हे माझे रूपडी ते तर दृष्टी पडो आवडी. काय ज्ञानोबाने सिद्धांत द्यावा कामिने जैस तिच्याकडे बघितलं त्याचं काय दृष्टांत. त्याच लेवलनं सांगतो जरा शृंगारानं. मकर संक्रांतीचा सण नाही जाऊ दे मकर संक्रांत त्याला बी आता लय किंमत कमी केली. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. नवीन आता आलंय काहीतरी पैठणी तिकडे आहे का होम मिनिस्टर. काय कधीतरी एकदा बघा होम मिनिस्टर कधी न बोलणारी बिचारी त्या स्टेजवर गेल्यावर माफी मागून बोलतो बरं का. म्हणाल नाही बुवा मग चांगलं कीर्तन केलं आता काय झालं काय ती बोलती एखादी बाई बाबा 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 काय कायच्या बाई कायच्या बाई कायच्या बाई. मी काय सांगायला लावलं माहितीये का ते जाऊ दे. आता नीट आहे का या सगळ्या समारंभामध्ये एक नंबर आला एक नंबर. आणि आमची बायको पहिल्यांदा निवडून आली. निवडून नाही त्याच्यात निवड झाली त्या निवडून आली म्हणजे निवड झाली त्याच्यात. 100 बायकांच्या मध्ये पहिला नंबर. पैठणी मिळाली. मिळाल्याबरोबर लक्ष कुणावर जाईल तुम्हाला दृष्टांत कळला का नाही कळला.
पैठणी मिळाली म्हणून लक्ष नाही, पहिल्यापासून ते आहेत का नाही ते आमची मंडळी आहे. दोघांचं एकमेकांवर नितांत प्रेम असेल ना तर आमची मंडळी आमची. बघा प्रश्नाची उत्तर कशी देते बघा. हरली नाही अजूनपर्यंत, 4 राऊंड झाले, हरली नाही. 100% आता पैठणी आपलीच आहे. आपलीच ठरली, कुठे असेल तर आपलीच आहे. पण ओवी मला सांगा परत. आत्मज्ञाने चोकडी संत माझी रुपडी, दृष्टी ते तर दृष्टी पडो आवडी. कामिनी जैसी. एवढ्या 1000 बायकांच्या मध्ये फक्त बायकोकडेच लक्ष जाते. तस संत हे माझी रुपडी. आत्मज्ञान आणि चोख आहेत ते, आणि म्हणून ते संत आहेत, पवित्र आहेत, सोहळे आहेत. आणि ते संतांच्याकडे लक्ष ज्याच्याकडे जाते ना तो माझा भक्त आवडत आहे. त्या पुढे दृष्टांत आता कशाला लावायचं. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, काय नुका नको. बस माणसं म्हणते तुम्ही दोघं बसा बाहेरून जावा घरी. पुन्हा काय करता, घोटाळा होईल परत. स्वरूप आणि एक आणि कार्यशक्ती सांगतो थांबतो मी. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. काय केलं देवानी महाराज विचार जर केला तर, संत हे काकणभर जास्त आहे. मुकम करोती वाचालम पंगुंग लंग येते गिरीम यत कृपा तम वंदे परमानंद माधव. मुक्याला बोलायला लावायचं सामर्थ्य देवाच्या ठिकाणी शक्ती आहे, आणि पांगड्यालाही पाय द्यायचं सामर्थ्य, चालायला लावायचं सामर्थ्य देवाच्या ठिकाणी आहे. पण संत काकणभर जास्त आहेत. मुक्याला बोलायला लावतील म्हणजे माणूस पाहिजे, तो त्याला माणसासारखी भाषा येत असली पाहिजे. त्याला बोलता येत नाही प्रारब्ध, त्याला बोलाय देव लावेल. पण संत महात्मे मनुष्य नाही, माणसासारखं बोलत नाही, तरीही त्याला वेदाचे मंत्र बोलायला लावतात. संत हे त्याचे काकणभर जास्त आहेत. रेड्यामुखी वेद बोलविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. जे सामर्थ्य देवामध्ये आहे तेच सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्रमाण देतो. जरा करील ते करशी तरी नव्हे काही, राईचा पर्वत डोंगर राई, आपली करुणेची साई करी वाई मजवरी. करील ते काय नोहे महाराज, करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. ज्ञानोबा काय करणार नाहीत परिपाये बीज शुद्धांगी. कसं झालंय, माहोल तयार झालाय. मला काय माहित नव्हतं सकाळपर्यंत जगणार आहे का नाही, परत येणार आहे का नाही, मला माहिती नाही. पुन्हा आता चालू संपवतो बरं का, कारण पुन्हा याही मुद्द्यावर त्या बोला वेळ कळत नाही, म्हणून माझी कीर्तन बंद व्हायची वेळ आली. रेड्यामुखी वेद बोलविला. बरं, पांगड्याला चालायला होतील, पाय नाहीत त्याला, पण पाय आहेत ना, चालण्याची शक्ती आहे त्याच्यात, मूळची शक्ती आहे, प्रारब्धाने गेलेली आहे, ते देव करेल. पण भिंतीला पायच नाही तरी चालायला लावली, चालविली जड भिंती. आणि एक सिद्धांत जय विठ्ठल. चौरंगीनाथाची अवस्था काय, 2 हात आणि 2 पाय छाटले महाराज. आणि मच्छिंद्रनाथ ज्यावेळेला तीर्थाटन करत करत निघाले, एका गुहेमध्ये त्यांनी पाहिलं की चौरंगीनाथ तिथं बसलेत. आणि कृपा कटाक्षी निहाळले आपल्या पदी बैसवले, बाप रखमादेव विठ्ठले भक्तादिले वरदान. बघितलं कृपेनं तर चौरंगीनाथाला 2 पाय आणि 2 हात मिळवून दिले. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती जी देवाची आहे तीच शक्ती संतांच्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून तुकोबाराय बोलून गेले, देवते संत देवते संत. फक्त त्या निमित्त आहे, त्या निमित्तानं फक्त तुम्ही त्याच्याकडे पहा. प्रतिमा ती व्यक्ती आहे आणि संत अचेतन व्यक्ती आहे, आणि संत जे आहेत ते संत सचेतन मूर्ती आहेत. म्हणून तुम्ही दोघांची पूजा त्याच भावानं करा जो भाव मी सांगतोय. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. तुम्हा सगळ्यांना ते माहीत असावं, भेद फक्त मानू नका. एक ववी सांगतो, जर वैष्णवांच्याकडे वैष्णव तो मानी जाती प्रमाण, वैष्णव तो मानी जाती प्रमाण, शाळीग्राम पाषाण प्रमाण, आणि सद्गुरु माणूसपण पापिष्ट तो जाण. ही भागवतातली ओवी आहे. सगळ्यात मोठा पापी या जगामध्ये जर कोण असेल तर संतांना जातीमध्ये मापतो, वैष्णवांना जातीमध्ये मापतो, शाळीग्रामाला पाषाण म्हणतो, आणि सद्गुरूंना माणूस म्हणतो. त्याच्यासारखा पापी या जगामध्ये कुणी नाही. आणि म्हणून भेद मनामध्ये येऊ देऊ नका. ज्ञानोबराय म्हणजेच भगवान महाविष्णू, निवृत्तनाथ म्हणजेच भगवान शंकर. बरं, हे तिन्ही सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश वेगळे नाहीत, शून्य आकाराचं ब्रह्मच.
त्याला मायेची उपाधी लागली म्हणतो ईश्वर झाला, सत्वगुण रजोगुण तमोगुण घेऊन आला आणि म्हणूनच ते देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि प्रमाण असं दिलं. तो परमात्मा निराकार आहे, निराकार ओस दिशा. निराकारला रंग रूप वर्ण हात नाही पाय नाही, तिथं आपण इच्छा व्यक्त करू शकत नाही. बरं त्यांना जर काही द्यायचं असेल तर इंद्रिय पाहिजेत. बरं इंद्रिय पाहिजे म्हणजे वस्तू त्यांना देता आली पाहिजे. मग इथं जर देव जर गणपती बाप्पा मूर्ती नसताना जर त्यांनी इथं मोदकाचं ताट जर दिलं तर माणसं बसतील का इथं? असं तरंगत जर आलं पळून जाते. ही काय भानामती केली बुवा तुम्ही? ताट आपाप आलं या. तसं नाही चालत. गणपती बाप्पा अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, त्याला गुणाला यावं लागेल, आकारला यावं लागेल. मग तो निर्गुण निराकार जो गणपती बाप्पाने अनोबरांचे वर्णन केलं त्याला सगुण साकार असं व्हावं लागेल आणि ते ताट द्यावं लागेल. मग आमची इच्छा पूर्ण करेल तो. पण निराकार इच्छा पूर्ण करत नाही, पण संत महात्मे इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. निराकारी ओष दिशा येते इच्छा पुरत असे. कुठं? संतांच्या जवळ. काय प्रमाण आहे? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा. पसायला बघून घ्या, हे सगळं बघून घ्या. आणि मग तुकोबाराय बोलले इथं एक गोष्ट आहे, इथं रोकडा लाभ आहे. इथं रोख आहे, रोख उदार नाही. सगळ्यात चाललेला एकमेव धंदा जर कुठला असेल रोख तर ह्यो तर ते ना ऑनलाईनवर आलं. ऑनलाईन कोरोनाच्या काळात ऑनलाईन कीर्तन चालली होती. कळलं नाही का? जाऊ दे. तुका म्हणे रोकडे केणे. रोख आहे इथं, केणे म्हणजे माल आहे. आणि सेविता येणे झाले पोट बस. आणि जो ते मी सेवन केलं आणि ते सेवन केल्यावर आज पोट भरलं. इच्छेले पावले तुका म्हणे धन्य झालो, कृत झालो, इच्छा केली ते पावलो. पण संतांच्या जवळ आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. केणं म्हणजे माल आहे. संत देतात काय? दोन गोष्टी. सुख संत देतात, एक. आत्मज्ञान संत देतात, दोन. संत कृत्य अवस्था प्राप्त करून देतात. देव स्वरूपाची योग्यता संत प्राप्त करून देतात. म्हणून आपल्या पदी बैसवले इथपर्यंत जावा आणि ते सगळं पाहून घ्या महाराज. आणि तुम्हाला मला देवाची प्राप्ती प्राप्त करून संत देतात. म्हणून संतांची सेवा करा. मग संतांची सेवा म्हणजे काय? ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबरांची सेवा. तुकोबरांचा गाथा वाचणं म्हणजे तुकोबरांची सेवा. नाथबाबांचा भागवत वाचणं म्हणजे नाथबाबांची सेवा. आणि हे नित्य नामचिंतन आम्ही केलं की त्या संतांची सेवा आहे. आणि या संतांची सेवा केली की आपला संसार सुखाचा झाल्याशिवाय राहत नाही. सुंदर चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात. परमार्थ करत असताना भेदरहित अंतःकरणानं करावा. राहावं द्वैतामध्ये पण लक्ष असावं अद्वैतामध्ये. मी कोण आहे तर मी ब्रह्म आहे त्याचं नित्य चिंतन करा. नित्य ज्ञानेश्वरी वाचत चला. रोज 5 वय वाचा. तुकोबरांच्या गाथ्याचे 5 अभंग रोज म्हणत चला. संध्याकाळी रोज आपल्या घरामध्ये हरिपाठ करा. जमत असेल तर काकड आरती भजन करा. रामकृष्णारी मंत्राची जपमाळ सकाळी 1 संध्याकाळी 1 नित्य करत चला. व्रतवैकल्य करा. तुमच्या संसारामध्ये आयुर आरोग्य ऐश्वर धनधान्य समृद्धी सत्सक विवेक बुद्धी सद्भावना सदाचार प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा संतांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेली. हे तर माझे जे उरले पायी कपड